नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सोमवार ते रविवार अर्थात 15 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर दरम्यानचं 12 राशींचं संपूर्ण राशीफळ. सुरुवातीला या आठवड्याचे जे शुभ अशुभ दिवस आहेत त्या संदर्भातला विचार करू. जे शुभ दिवस आहेत ते आहेत 17 आणि 18 तारीख आणि जे अशुभ दिवस आहेत ते असणार आहेत 15, 16, 19, 20 आणि 21. याचप्रमाणे या संपूर्ण आठवड्यामध्ये 3 जे प्रमुख ग्रह आहेत हे राशी परिवर्तन करणार आहे. शुक्र जो आहे हा शुक्र 15 तारखेला कर्क राशीतून सिंह राशीमध्ये भ्रमण करेल. बुध जो ग्रह आहे हा सिंह राशीतून कन्या राशीत 16 तारखेला भ्रमण करेल आणि जो रवी आहे हा रवी सिंह राशीतून कन्या राशीत 17 तारखेला भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे या आठवड्यातील जे महत्त्वपूर्ण ग्रहयोग आहेत ते असणार आहेत. मंगळवारी शुक्र आणि मंगळाचा लाभयोग असणार आहे. बुधवारी बुध आणि शनीचा प्रतियोग. गुरुवारी बुध आणि नेपच्यूनचा प्रतियोग. त्याचप्रमाणे शुक्रवारी बुध आणि हर्षलचा त्रिकोणयोग होणार आहे. शनिवारी शुक्र आणि हर्षलचा केंद्रयोगसुद्धा होणार आहे. रविवारी रवी आणि शनीचा प्रतियोग असणार आहे. रविवारी सर्व पित्री अमावास्या आहे. हे ग्रहयोग लक्षात घेऊन चंद्रभ्रमणाप्रमाणे 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. सोमवार आणि मंगळवारी जो चंद्र आहे हा चंद्र आपल्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. हे 2 दिवस आहेत. खास करून सोमवार आणि मंगळवार या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसेल. तुमच्यातला मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही या दिवशी करू शकता. बुधवार आणि गुरुवार या दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. याचप्रमाणे याच दिवशी म्हणजे बुधवार आणि गुरुवारी बुधाचा शनी नेपच्यूनबरोबर प्रतियोगसुद्धा होणार आहे. बुधवार आणि गुरुवारी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंधसुद्धा उत्तम दिसून येतील. मात्र या दोन्ही दिवशी थोडंसं स्वतःच्या मानसिकतेवरती लक्ष देणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणामुळे स्ट्रेस टेन्शन जाणवू शकेल आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर सुद्धा दिसू शकेल. तर या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. छोटे मोठे निर्णय या दिवसामध्ये घेणं थोडंसं टाळणं गरजेचं राहील. मानसिकतेवरती तणाव आल्यासारखा जाणवेल. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे गुप्त शत्रू असतील त्यांच्यापासून सुद्धा थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. त्यांच्या कारभार थोडासा वाढल्यासारखा दिसून येते. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे शुक्रवार आणि शनिवार या दिवशी शुक्रवार, शनिवार आणि रविवार या कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. याचप्रमाणे याच दिवशी बुध आणि हर्षलचा त्रिकोणयोग होणार आहे आणि शुक्र आणि हर्षलचा केंद्रयोगसुद्धा होणार आहे. साधारणतः या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर गैरसमज निर्माण होते. रिलेशनशिपबद्दलचे प्रॉब्लेम जे आहे ते थोडेसे वाढल्यासारखं जाणवलं आहे. काळजी घ्या. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे निर्णय घेऊ नका. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. यानंतर रविवार दुपारी 3:58 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातील रवी आणि व्ययातील वक्र शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहे. रविवारी सर्व पित्री अमावास्या आहे. हा योग अत्यंत महत्त्वपूर्ण राहील आणि ही अमावास्या तुमच्या 6व्या स्थानातून होणार आहे, अशुभ अशा स्थानातून. या दरम्यान तुम्हाला काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णयापासून लांब राहणं गरजेचं राहील. तुम्ही घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता या दरम्यान जास्त प्रमाणात आहेत. काळजी घ्या. गुप्त शत्रूंपासून लांब राहा. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका.
यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. सोमवार मंगळवार या दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि लाभातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. अर्थात सोमवार आणि मंगळवार या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल. मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. हे दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहेत. याचप्रमाणे सोमवार आणि मंगळवारी जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. बुधवार गुरुवार या 2 दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल आणि लाभातल्या शनी नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करेल. याच दिवशी साधारणतः बुधाचा शनीबरोबर आणि नेपच्यूनबरोबर प्रतियोग होईल तुमच्या पंचम स्थानातून. तर हे जे 2 दिवस आहेत, 2 दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. तुमच्यातला उत्साह चांगला राहील. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर साधारणतः छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवाद होणं किंवा गैरसमज पसरणं अशा प्रकारचे अनुभव येऊ शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड या दरम्यान अजिबात करू नका. शुक्रवार, शनिवार आणि रविवार दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातला बुध आणि तुमच्या षष्ठीतला हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत आणि शुक्र हर्षलचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. हा जो कालावधी या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. वास्तूच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं करू नका. परंतु याच दिवसामध्ये काही सुंदर कल्पनासुद्धा सुचू शकतील. जे दुरावलेले नातेसंबंध तुमच्या रिलेशनशिपमध्ये व्यक्तीमधले असेल ते परत पूर्ववत होते. काही उत्तम संकल्पना तुम्हाला भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात सुचू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा या दरम्यान मिळू शकतील. रविवार दुपार 3:58 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. याच दिवशी म्हणजे रविवारी पंचमातला रवी आणि लाभातला शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहे. लक्षात घ्या, हा जो कालावधी आहे हा कालावधी अमावास्येचा आहे. सर्व पितृ अमावास्या रविवारी आहे. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात या दरम्यान करू नका. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकते. या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. रिलेशनशिपबद्दलचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते सुद्धा डोकं वर करू शकतील. काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सोमवार आणि मंगळवार या 2 दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे असतील. जी कामं हाती घ्याल ते पूर्ण करून दाखवाल. कामामधील सक्सेससुद्धा चांगला दिसून येईल. याचप्रमाणे बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. याच दिवशी बुधाचा शनी नेपच्यूनबरोबर प्रतियोग होणार आहे. हा बुध तुमच्या चतुर्थ स्थानात असणार आहे. अर्थात बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशी घरातील जे व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर थोड्या प्रमाणात मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. तुम्हाला तुमच्या खर्चात थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मात्र काही चांगले लाभ या दरम्यान निश्चित मिळतील. शुक्रवार, शनिवार आणि रविवारच्या दुपारपर्यंतचा जो कालावधी आहे यामध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल द्या. मात्र चंद्रकेतूची युती तुमच्या तृतीयात होत असल्या कारणामुळे महत्त्वपूर्ण निर्णयांपासून लांब राहणं गरजेचं राहील. तुम्हाला तुमच्या मानसिकतेवरती सुद्धा थोडंसं कंट्रोल करणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग या दरम्यान संभवतो. याचप्रमाणे रविवार दुपार 3:58 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणारा रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. म्हणजेच जी अमावास्या आहे, सर्व पितृ अमावास्या ती तुमच्या चतुर्थ स्थानात होणार आहे आणि चतुर्थातील रवी आणि दशमातला वक्र शनी हे परस्पर प्रतियोगसुद्धा करणार आहेत. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. घरातलं वातावरण गढूळ झाल्यासारखं जाणून येईल. खास करून घरातले जे वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण हे सोमवार आणि मंगळवारी असणार आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युद्ध योग करणार आहे. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. सोमवार आणि मंगळवारी या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ज्यापैकी धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये आहेत त्यांना काही चांगले उत्तम अनुभव येतील. ज्या सामान्य व्यक्ती त्याच्यासाठी सुद्धा काही चुणूकदार संकल्पना सुरू शकते. मात्र स्वतःच्या आरोग्यावरती किंवा भावभावना थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. याचप्रमाणे तृतीयातील बुध हा तुमच्या भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे. अर्थात बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे होईल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय भविष्यकालीन नियोजनाच्या संदर्भात अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज साफ सुटतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. स्वतःच्या भावभावनाचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून दूर राहणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जे तुमच्या आवडलं असेल त्यांच्यावर सुद्धा थोड्याफार प्रमाणात मतभेद या दरम्यान होऊ शकते. शुक्रवार, शनिवार आणि रविवार दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. याच दरम्यान तृतीयातील बुध आणि लाभातील हर्षल हे परस्पर लाभ योग करणार आहे आणि तुमच्या राशीतील शुक्र आणि चतुर्थातील मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून या दरम्यान आर्थिक व्यवहारापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. खर्च आणि इन्व्हेस्टमेंट या संदर्भात थोडं विचार करून निर्णय घेणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकू शकते. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे शुक्रवार, शनिवार आणि रविवार दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. साधारणतः रविवार दुपार 3:58 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयातील रवी आणि तुमच्या भाग्यातील वक्री शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहे. हा जो दिवस आहे हा दिवस अमावास्येचा आहे. सर्व पित्री अमावास्या ही तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. लक्षात घ्या, या दरम्यान फिरणं वगैरे थोडंसं कमी करा. तुमचं प्रवास योग असतील त्या संदर्भात काळजी घेणं, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणंसुद्धा फारच महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टभातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. त्याचप्रमाणे तुमच्या राशीतील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. तर सोमवार आणि मंगळवार हे जे 2 दिवस आहेत हे तुमच्यासाठी शुभफलदायी असते. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. हाती घेतलेली कामं तुम्ही या दरम्यान पूर्ण करू शकाल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुणावेल. बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे. या संदर्भात बुधवार आणि गुरुवारी तुमच्या द्वितीयातील जो बुध आहे हा तुमच्या अष्टमातील वक्री शनीशी प्रतियोग करणार आहे. हे जे 2 दिवस आहेत बुधवार आणि गुरुवार हे तुमच्यासाठी अतिशय अशुभ फलदायी असणार आहे. या दिवसामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त, मात्र कामं पूर्ण न झाल्यामुळे थोडासा स्ट्रेस जाणवू शकेल. आर्थिक संदर्भातसुद्धा तुमचे आर्थिक गणितच चुकू शकतील. फायनान्शियल क्रंचेस यासारखे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. शुक्रवार, शनिवार आणि रविवारच्या दुपारपर्यंत जो कालावधी आहे या दरम्यान जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अर्थात या दरम्यान स्वतःच्या विचारांवरती भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आरी जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता या दरम्यान बऱ्याच प्रमाणात दिसते. काळजी घ्या. रविवार दुपारी 3:58 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. याचप्रमाणे द्वितीयातील रवी आणि अष्टमातील वक्री शनी हे सुद्धा प्रतियोग करणार आहे. अर्थात जी सर्व पित्री अमावास्या आहे ती तुमच्या द्वितीय स्थानात होणार आहे. काळजी घ्या. आर्थिक संदर्भातले कुठल्याही प्रकारचे व्यवहार छोटे किंवा मोठे या दरम्यान अजिबात घेऊ नका. तुमच्या अंदाज चौकशातील मोठे फायनान्शियल लॉसेस वगैरे होऊ शकते. या संदर्भात काळजी घेणं, स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. वेळातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी या दरम्यान डोकं वर काढू शकतील. तुमची काही कामं पूर्ण होताना दिसतील. सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याकडून तुम्हाला तुमचं कौतुक केलं जाईल. याचप्रमाणे तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही चांगल्या संधीसुद्धा समोर येऊ शकतील. तुमच्या कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. मूड कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय उत्तम प्रकारचा दिसून येईल. साधारणतः बुधवार गुरुवार या दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. याच दरम्यान तुमच्याच राशीतला जो बुध आहे याचा सप्तमातील वक्री शनीशी प्रतियोग होणार आहे. आता बुधवार आणि गुरुवार या दरम्यान तुम्हाला चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमचे मार्गी लागू शकतील. मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाऊ शकतील. वादविवाद होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. शुक्रवार शनिवार आणि रविवार दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. याप्रमाणे तुमच्याच राशीतला बुध आणि भाग्यातील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. साधारणतः या दरम्यान थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. मात्र काही सुंदर उत्तम असे संधी तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील किंवा चांगले विचार तुम्हाला या दरम्यान सुचू शकतील. फिरणं वगैरे होऊ शकेल. या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. रविवार दुपारी 3:58 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि तुमच्याच राशीतला रवी आणि सप्तमातील वक्री शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहे. अर्थात जे सर्व पितरी अमावस्या आहे आणि त्याचा जो प्रभाव आहे हा तुमच्या राशीवर सर्वात जास्त दिसून येईल. रविवारी होणारी अमावस्या तुमच्या भावभावनावरती नियंत्रण करेल. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. खास करून ही अमावस्या तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या संदर्भात त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकेल. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. सोमवार मंगळवारी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. तिथे असणारा गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि लाभातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ फलदायी दिवस आहे. खास करून सोमवार आणि मंगळवार या 2 दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकेल. फिरणं वगैरे जास्त होईल. नवीन कामाच्या संधी तुमच्या समोर येऊ शकतील. भविष्यकालीन नियोजित योजनांच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी या दरम्यान होऊ शकतील. अर्थात बुधवार आणि गुरुवार या दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. या संदर्भात याच दिवशी तुमच्या व्ययातला जो बुध आहे त्याचा शनी नेपच्यून जो तुमच्या षष्ठात आहे त्या शनीबरोबर प्रतियोग होणार आहे. काळजी घ्या. साधारण बुधवार आणि गुरुवार या दरम्यान जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. या दरम्यान अनावश्यक स्ट्रेस टेन्शन हा थोडा जास्त जाणवू शकेल. त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. मात्र तुमच्या कामाचा कौतुक मात्र या दरम्यान नक्कीच होईल. शुक्रवार शनिवार आणि रविवार दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणार आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. या दरम्यान आर्थिक संदर्भामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. या दरम्यान थोडंसं फिरणं वगैरे होईल. म्हणजेच शुक्रवार शनिवार आणि रविवार या 3 दिवसामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल आणि महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची या दरम्यान मार्गी लागू शकते. आर्थिक व्यवहारात मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. रविवार दुपारनंतर म्हणजे 3:58 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातला रवी आणि षष्ठातील वक्री शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहे. रविवारचा जो दिवस आहे हा सर्व पितरी अमावास्येचा दिवस आहे. अमावास्या तुमच्या व्ययस्थानात होणार आहे. त्याच्यामुळे स्ट्रेस टेन्शन फ्रस्ट्रेशन हे थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. याच दरम्यान जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध या दरम्यान ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं थोडं गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि दशमातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. या दरम्यान थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. सोमवार आणि मंगळवारी या दिवशी छोटे मोठे काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात या दरम्यान करू नका. बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. याच दरम्यान तुमच्या लाभातला जो बुध आहे त्याच्याबरोबर पंचमातले जे वक्री शनी जो आहे हा प्रतियोग करणार आहे आणि नेपच्यूनसुद्धा प्रतियोग करणार आहे. साधारणतः बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र आर्थिक व्यवहार करताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. फसवलं जाणं अशा प्रकारचे काय अनुभव या दरम्यान येऊ शकतील. त्या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे शुक्रवार, शनिवार आणि रविवार दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करणार आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. आर्थिक व्यवहारांकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमच्या आर्थिक व्यवहार चुकण्याची शक्यता या दरम्यान जास्त राहील. अर्थात रविवार दुपार 3:58 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. याचप्रमाणे वेळात तुमच्या लाभातला रवी आणि पंचमातला वक्री शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहे. लक्षात घ्या, ही रविचंद्राची युती म्हणजेच अमावस्या आहे की जी सर्वपित्री अमावस्या आहे. सर्वपित्री अमावस्याचा जो प्रभाव आहे हा तुमच्या लाभस्थानात जाणवू शकेल. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे कामाची जर तुम्ही अपेक्षा करत असाल तर ती पूर्ण होणं थोडंसं कठीण होऊन बसेल. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं अतिशय गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे मोठे आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक या दरम्यान अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा असणार आहे हे दोन्ही दिवस. या दरम्यान वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. तुम्ही हाती घेतलेली कामं अगदी सहजपणे पूर्ण कराल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही संधी तुम्हाला सुद्धा या दरम्यान मिळू शकते. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. बुधवार, गुरुवार या 2 दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानांमध्ये भ्रमण करणार आहे. याच दिवशी दशमातला बुध हा चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. लक्षात घ्या, हा कालावधी तुमच्यासाठी अशुभ फलदायी असा असणार आहे. कुठल्या प्रकारची नवीन कामाची सुरुवात करू नका. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहा. आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कागदोपत्री व्यवहारापासून लांब राहणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे गुप्त शत्रूंपासून सावध राहणं गरजेचं राहील. हे दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असेच असणार आहे. साधारणतः शुक्रवार, शनिवार आणि रविवार दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. या दरम्यान थोडंसं तुमच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्या व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असतील त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी अतिशय चांगला असणार आहे. काय तुम्हाला चांगले उत्कृष्ट अनुभव या दरम्यान मिळू शकतील. रविवार दुपार 3:58 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करणार आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातला रवी आणि चतुर्थातील शनी वक्री हे परस्पर प्रतियोग करणार आहे. जो कालावधी आहे म्हणजे रवी आणि चंद्राची जी युती तुमच्या 10व्या स्थानात होणार आहे त्याला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतो. तर या सर्वपित्री अमावस्याचा जो प्रभाव आहे हा तुमच्या 10व्या स्थानात दिसून येईल. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकू शकतील. तुमच्या आसपासची माणसं तुमच्याबरोबर वेगळे वागतात का असा काही अनुभव येईल किंवा ज्याला आपण छोट्या मोठ्या कामामध्ये अंदाज फसलं जाणं, ऑफिस पॉलिटिक्ससारख्या काही गोष्टी समोर येणं अशा प्रकारचे अनुभव या दरम्यान येऊ शकतील. तर त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. अलर्ट राहणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे
मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रति केंद्रयोग करेल. अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं किंवा निर्णय तुम्ही या दरम्यान घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे ज्या ठिकाणी काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी मात्र तुमच्या कामाच्या संदर्भातले चांगले दाद तुम्हाला मिळू शकेल. कामाच्या संदर्भातले काही संधीसुद्धा या दरम्यान मिळू शकतील. बुधवार गुरुवार या दिवशी हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 7म स्थानात भ्रमण करेल. या दरम्यान भाग्यातील बुधाबरोबर तृतीयातील शनी आणि नेपच्यूनचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. मात्र या दरम्यान भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे शुक्रवार, शनिवार आणि रविवार दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात या दरम्यान करू नका. कुठल्याही प्रलोभनाच्या मागे जाऊ नका. याचप्रमाणे रविवार दुपारी 3:58 जो चंद्र आहे चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातला रवी आणि तृतीयातील वक्री शनी हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहे. जी सर्व पितृ अमावस्या ही तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात कुठलेही निर्णय तुम्ही अंतिम करू नका. या संदर्भात थोडंसं तुमच्या मानसिकतेवरती याचा परिणाम होईल. मात्र ज्या मकर राशीच्या व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असतील त्यांच्यासाठी मात्र काही चांगले आध्यात्मिक अत्यर्क अनुभव या दरम्यान निश्चित येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा असणार आहे. खास करून सोमवार आणि मंगळवार या दिवशी तुमची महत्त्वपूर्ण कामं तुम्ही जरूर हाती घेऊ शकता. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात या दरम्यान करू शकाल. जर तुम्ही कोणी जास्त रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल उत्तम दिवस असणार आहे. नवीन कामाची सुरुवात या दरम्यान करू शकाल. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ या दरम्यान मिळू शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय उत्तम प्रकारे दिसून येईल. बुधवार आणि गुरुवार या दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करणार आहे. याच दिवशी तुमच्या अष्टमातील बुध आणि द्वितीयातील वक्री शनी आणि नेपच्यूनचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. बुधवार आणि गुरुवार या दिवशी कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात मात्र करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव येतील. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. मानसिक तणाव या दरम्यान जास्तच प्रमाणात जाणू शकेल आणि त्याचा प्रभाव तुमच्या शारीरिकतेवरती जाणवू शकेल. या संदर्भात काळजी घ्या. प्रलोभनाच्या मागे जाऊ नका. शुक्रवार, शनिवार आणि रविवार दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करणार आहे. तुमच्या 7व्या स्थानात असणाऱ्या केतूबरोबर हा जो चंद्र आहे हा चंद्र युती योग सुद्धा करणार आहे. तर साधारणतः या दरम्यान वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. तर संबंधी थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे रविवार दुपारी 3:58 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्या द्वितीय स्थानात असणाऱ्या वक्री शनीबरोबर तुमच्या अष्टमस्थ जो रवी आहे तो प्रतियोग करणार आहे आणि तुमच्या 8व्या स्थानातच रवी चंद्राची युतीसुद्धा होणार आहे की ज्याला आपण अमावस्या म्हणतो. ही जी अमावस्या आहे ती आत्ताची सर्व पित्री अमावस्या आहे जी की तुमच्या 8व्या स्थानात होणार आहे. लक्षात घ्या हा जो कालावधी अत्यंत अशुभ फलदायी असा असणार आहे. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचे जे खर्च असेल त्यावरती नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. प्रलोभनाच्या मागे जाऊ नका. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात या वेळेस करू नका आणि कमिटमेंट प्रॉमिसेसपासून सुद्धा लांब राहणं गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युद्ध योग करणार आहे. सोमवार आणि मंगळवार हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. या दरम्यान तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा दिसून येईल. या दरम्यान तुम्ही महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता, ती पूर्णसुद्धा होताना दिसते. साधारणतः बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशी जो चंद्र आहे, चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल. याच दिवशी तुमच्या सप्तमात असणारा बुध तुमच्याच राशीतील शनी नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. अर्थात तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध टोक गाठण्याची शक्यता राहील. काळजी घ्या. वैवाहिक जोडीदारावर मतभेद, मतवैचित्र्य, वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. तडजोडीचं धोरण आवश्यक राहील. याचप्रमाणे शुक्रवार, शनिवार आणि रविवार दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणारा केतूबरोबर हा चंद्र युतीय करेल. मानसिकतेवरती दडपण येऊ शकेल. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आरोग्यावरती, खास करून मानसिक आरोग्यावरती लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. भावनेच्या आहारी काही चुकीचे निर्णय तुम्ही या दरम्यान घेऊ शकाल, तर थोडीशी काळजी घ्या. रविवार दुपारी 3:58 जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमस्थ रवी हा तुमच्या राशीतील वक्री शनीबरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे. रविचंद्राची युती जी तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे, तो अमावास्येचा दिवस आहे, सर्वपित्री अमावास्येचा. तर साधारणतः ही जी अमावास्या आहे त्याचा जो प्रभाव आहे, हा तुमच्या वैवाहिक जीवनावरती जोरदार दिसून येईल. छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकेल. त्याचं पर्यवसन मोठ्या घटनेमध्ये होऊ शकेल. काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवरती सुद्धा नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण आहे. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान अजिबात करू नका. तर मित्रांनो, हे होतं सोमवार ते रविवार 15 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या सप्ताहादरम्यान 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली विस्तृत चर्चा. आपले कमेंट्स खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.